नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी करंट अफेअर डेली घेऊन येतो. IMP प्रश्न आहे, व्हेरी IMP प्रश्न आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा, त्यामुळे एक मोटिवेशन मिळेल आणि दररोज नवीन चालू घडामोडी करंट अफेअर घेऊन येणार आहोत. IMP प्रश्न आहे. प्रश्न बघू. केंद्र सरकारने स्पर्धा परीक्षेमधील सुधारणासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केलेली आहे? त्याचं योग्य उत्तर असणार के. राधाकृष्णन. पुढील प्रश्न बघा. लोकपालचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे अजय माणिकराव खानविलकर. पुढील प्रश्न बघा. भारतीय नौदलाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे दिनेश कुमार त्रिपाठी. पुढील प्रश्न बघा. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे अरविंद पनगरिया. पुढील प्रश्न बघा. ख्रिस जॉर्डन हा T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत हॅट्रिक घेणारा कोणत्या देशाचा पहिला गोलंदाज ठरलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे इंग्लंड. पुढील प्रश्न बघा. ब्रिक्स गेम 2024 स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 29 पदके. पुढील प्रश्न बघा. सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यमांना प्रतिबंध 2024 कायदा देशात कधीपासून करण्यात आलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 21 जून 2024 पासून. पुढील प्रश्न बघा. कोणत्या देशाच्या संसदेत हिजाबवर बंदी घालणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे तजाकिस्तान. पुढील प्रश्न बघा. इस्रोने कोणत्या राज्याच्या चित्रदुर्ग येथून पुष्पक यानाची सलग तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग केलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे कर्नाटक. पुढील प्रश्न बघा. 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये कोणत्या माहितीपटलाला सुवर्ण शंख पुरस्कार मिळालेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे द गोल्डन थ्रेड. पुढील प्रश्न बघा. नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली कितवी GST परिषद पार पडलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 53वी. पुढील प्रश्न बघा. T20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सलग 2 हॅट्रिक घेणारा कोण पहिला गोलंदाज ठरलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार पॅट कमिन्स.